मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या बड्या नेत्याला पोलिसांकडून अटक। शेवगाव तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे। भाकप राज्य काउन्सिल सदस्य संजय नांगरे याला एका मतिमंद मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी मंगळवारी 27 मे 2025 रोजी मुंबई येथून अटक केली। न्यायालयाने आरोपी नांगरे याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शेवगाव तालुक्यातील या प्रकरणाने स्थानिक समाजात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे। संजय नांगरे जो भाकपचा राज्य काउन्सिल सदस्य आहे, त्याच्यावर एका मतिमंद मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। ही घटना 10 मे 2025 रोजी घडली आणि पीडित मुलीच्या बहिणीने 15 मे रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार नांगरे यांनी पीडित मुलीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। सुरुवातीला या प्रकरणात विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। मात्र पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानुसार वाढीव कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अखेर 26 मे 2025 रोजी मुंबईतील दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेण्यात आले।